तुम्हालाही झटपट बुंदीचे लाडू बनवायचे आहेत का? तर मग चला पाहूयात, की झटपट बुंदीचे लाडू कसे बनवायचे रेडीमेड बुंदी वापरून. तर आपण आज इथे पाहणार आहोत 5 किलो बुंदीचे लाडू कसे बनवायचे. अगदी तुम्हाला कोणत्याही मोठ्या कार्यक्रमासाठी जर लाडू बनवायचे असतील, तर हे माप आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. या प्रमाणात हे प्रमाण वापरून जर तुम्ही हे लाडू बनवले, तर तुमचे लाडू अगदी आचार्याच्या लाडूसारखे होतील किंवा जे बाहेरून आपण घेतो त्या लाडूसारखे बनतील. तर 5 किलो बुंदीचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. आपल्याला इथे लागणार आहे 5 किलो साखर, 5 किलो बुंदी, सुकामेवा आवडीनुसार, विलायची आणि जायफळची पूड आपल्याला लागणार आहे. तर काय केलेलं आहे, इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. मी गॅस कमी केलेला आहे. आपण आधी साखर टाकून घेतली 5 किलो आणि त्यानंतर साखर बुडेल इतकं म्हणजेच 2.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे, मीडियम करायची आहे आणि हे जे आपण साखर आणि पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळायला लागली, की गॅसची फ्लेम थोडीशी अजून वाढवायची आहे. आता पाक तयार होत आहे तोपर्यंत पाहूयात इथे आपण घेतलेली आहे बारीक आकाराची बुंदी. तर ही बुंदी आम्ही विकत आणलेली होती म्हणजे ही रेडीमेड बुंदी आहे. तुम्ही घरीही बुंदी बनवू शकता तरीही चालेल. तर अशा आकाराची बुंदी घेतलेली आहे. आपण इथे घेतलेला आहे सुकामेवा. तर सुकामेवामध्ये मी इथे घेतलेले आहेत काजूचे काप, थोडेसे मनुके आणि थोडेसे बेदाणे. तर हे जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आपण इथे घेतलेली आहे जायफळ आणि विलायचीची पूड. जायफळ 1 आहे आणि विलायची अराउंड वजनी 100 ग्रॅम इतकी विलायची आपण तव्यावरती भाजून छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे. आता आपला पाक छान उकळलेला आहे. तर बुंदीच्या लाडूसाठी आपल्याला 1 तारी पाक लागतो. तर आपण काय करायचं आहे, पाक छान उकळला, साखर विरघळून पाक उकळायला लागला, की आपण चेक करत राहायचं आहे, की आपला पाक रेडी झालेला आहे की नाही. तर एक तारी पाक कसा ओळखावा, जेव्हा आपण उलथण्याच्या साहाय्याने जे पाकाचं लिक्विड आहे ते वरती उचललं आणि ते पडताना पुन्हा एकदा ते माघारी वरती जात असेल अशा पद्धतीने, तर पाक झाला आहे समजायचं. अजून एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही बशीत बशीत पाणी घेऊ शकता. बशी किंवा डिशमध्ये आणि ते जे पाकाचे थेंब आहेत ते टाकू शकता. जर आपण ते थेंब टाकले आणि ते विरघळले नाही अशा पद्धतीने दिसायला लागले, म्हणजे गोळी दिसायला लागली, तर आपला एकतारी पाक झाला आहे असं समजून जावं. तर आपला एकतारी पाक आता इथे रेडी झालेला आहे. आता आपण यात ॲड करूयात बुंदी. तर इथे डायरेक्ट आपण आहे ना, जी बुंदी होती ती 5 किलो, ती बुंदी आपण ह्या पाकामध्ये ॲड केलेली आहे थोडी-थोडी करून आणि मिक्स केलेलं आहे सगळं. छान असं आपल्याला सगळ्या साइडनी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं जी बुंदी आहे त्याला पाक लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाक आणि बुंदी एकजीव झाली, की आता आपण यात टाकूया जी वेलची पूड आपण केली होती आणि जी जायफळाची पूड होती, ती आपण टाकून घेऊयात. तर काही जण आहे ना, हे वेलची पूड जेव्हा पाक उकळतो तेव्हा टाकतात, पण तेव्हा टाकायचं नाहीये. जेणेकरून आपली जी वेलचीचा वास असतो, तो उडून जातो जेव्हा पाकात आपण टाकतो तेव्हा. हे आपल्याला नंतरच टाकायचं आहे, जेव्हा आपण बुंदी मिक्स करेल तेव्हा. आता आपण आवडीनुसार जे ड्राय फ्रुट्स घेतले होते, ते ड्राय फ्रुट्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि सगळीकडे पसरवून घ्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून ते प्रत्येक लाडूमध्ये थोडं-थोडं येईल असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. हे छान असं वर-खाली करून आपल्याला एक 2 ते 3 तास हे साईडला ठेवायचं आहे. मध्ये-मध्ये आधी चेक करत राहायचं आहे, की पाक सुकला आहे की नाही. पण छान असं पाकात आपल्याला बुंदी मुरून द्यायची आहे 2 ते 3 तास तरी. 2 ते 3 तासानंतर छान लाडू वळायला येतात. त्यामुळे ह्या प्रमाणात जर करत असाल म्हणजे सेम प्रमाण वापरून जर केलं ना, तर 2 ते 3 तासानंतर हे छान असं आपलं मिक्सचर रेडी होईल लाडू बांधण्यासाठी. तर लाडू वळायसाठी आपलं आता मिक्सचर झालेलं आहे का नाही, आपण 1-2 तासानंतर आम्ही पुन्हा एकदा चेक केलं आणि थोडंसं ओलसर होतं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा 1 तास थांबलो. म्हणजे टोटल आम्ही 3 तास हे पाक मुरायची वाट पाहत होतो आणि नंतर पाक छान मुरला, बुंदी थोडीशी फुगली,
की आम्ही लाडू वळायला घेतले होते. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर खूप छान होतील आणि प्रमाणही सेम घ्या म्हणजे लाडूत काहीही कमी जास्त होणार नाही. पाक ही छान होईल. तर 3 तासानंतर अशा आपल्या लाडूची जी बुंदी आहे ती रेडी झालेली आहे आणि आपण लाडू वळायला घेणार आहोत. लाडू वळायला घ्यायच्या आधी आपल्याला ही जी बुंदी आहे ती 1 ते 2 वेळा छान अशी खालून वरती अशी मिक्स करायची आहे. जेणेकरून जर खाली पाक शिल्लक असेल तर तो पाक आपल्या सगळ्या बुंदीला लागेल. त्यामुळे 2-3 वेळा छान असं खाली आणि वरती आपल्याला ही बुंदी हलवून घ्यायची आहे. आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता आपण काय करू शकतो, हे मिश्रण आहे ना 1-2 परातीत काढून घेऊ शकतो आणि लाडू वळू शकतो. तसंही केलं तरी चालेल किंवा यातच डायरेक्ट बांधायला घेतले तरीही चालतील. आम्ही सेपरेट परातीमध्ये हे मिश्रण काढून घेतलं होतं आणि बाकी सगळ्यांनी लाडू वळायला घेतले होते. तर म्हणताल तर या 5 किलो बुंदीचे कमीत कमी आपले 300 ते 400 लाडू होतात. तर बांधण्यावरती आहे. आकार छोटा असेल तर ह्याचे अराउंड 300-350 लाडू होतात आणि जर आकार मोठा असेल तर 300 पर्यंत लाडू होतातच. तर 300 चे प्रमाण आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने लाडू केले म्हणजे सगळं प्रमाण वापरून तर तुमचा लाडू 3 तासानंतर छान असा बांधायला येईल. पाकही छान सुकेल. जास्त पचपचीत सुद्धा लाडू बांधायचे नाहीयेत. छान पाक मुरून द्यायचा आहे. कारण जर पचपचीत लाडू बांधले तर ते जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामुळे पाक छान असा मुरून द्यायचा आहे आणि त्यानंतरच लाडू बांधायला घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही छोट्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊ शकता आणि आपले लाडू आता इथे रेडी झालेले आहेत. जर लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडली असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा. ही रेसिपी तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असंच काहीतरी नवनवीन चटपटीत गोड खात राहा आणि खुश राहा. थँक यू.